नमस्कार, न्यूज एक्सप्रेसमधून मी रोहिणी। नागपूर महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सध्या मी आलेली आहे भाजप पक्ष कार्यालयामध्ये, जिथे भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरू झालेल्या आहेत। आणि याच निमित्ताने आता माझ्यासोबत आहेत भाजप पक्षातील शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी सर। असं तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि येत्या निवडणुकीला घेऊन आपण काही प्रश्नांच्या मार्फत संवाद करणार आहोत। सर, आतापर्यंत किती उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत आणि किती लोकांनी फॉर्म भरलेला आहे? भारतीय जनता पक्षाचा आम्ही अर्ज मागण्याची सुरुवात 9 ते 12 डिसेंबरपासून केली। एकूण 3000चे जवळपास लोकांनी आमचे फॉर्म खरेदी केले आणि 1489 एवढे फॉर्म आमच्याकडे उमेदवारी मागताना दर्ज झाले। आणि 1489 या सगळ्यांचा साक्षात्कार घेण्याचा आम्ही निर्धार घेतला। एका दिवसात 2 विधानसभा घेतले पाहिजे असं आम्ही डिझाईन केलं होतं, 3 दिवसात पूर्ण करायचा। पण काल जेव्हा संख्या पाहिली तो संख्या पाहून असं वाटला नाही की एका दिवसात होऊ शकते। काल रात्री 1:10पर्यंत आमचे साक्षात्कार चालले। काल पूर्व नागपूर पूर्ण केला आम्ही आणि पश्चिम नागपूरचे 14 आणि 15 प्रभाग सोडून बाकी पश्चिम नागपूरचे पूर्ण प्रभाग केले आणि रिशेड्यूल करावा लागला। 3 दिवसाचा कार्यक्रम 5 दिवसापर्यंत घ्यावा लागला। एवढी जास्त संख्येने लोक आमच्याकडे उमेदवारी मागत आहे। मुलाखती दरम्यान सर, आपण योग्य उमेदवार कसा निवडत आहात? कुठली पात्रता त्याच्यामध्ये आहे? त्याच्यात पात्रता तो पक्षाचा कार्यकर्ता असला पाहिजे, पहिली पात्रता आहे। पक्षाचं काम त्याने चांगल्याप्रमाणे केला पाहिजे, हा दुसरी पात्रता आहे। तिसरी पात्रता आम्ही जमेपर्यंत काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्यालाच तिकीट देण्याचा निर्धार घेतला आहे। कार्यकर्त्याची बायको, कार्यकर्त्याची मुलगी याच्याकडे लक्ष न देता, जर ती मुलगी कार्यकर्ता असेल तर तिकीट द्यायचं, जर बायको कार्यकर्ता असेल तर तिकीट द्यायचं। माणूस काम करत आहे म्हणून बायकोला तिकीट द्या, या दृष्टीने आम्ही तिकीट देणार नाही असं आम्ही एक स्पेसिफिक निकष ठरवलेला। दुसरा विषय, जेव्हा माणूस इंटरव्ह्यूला येतो तेव्हा त्याचा बॉडी लँग्वेजपासून, त्याचा वोकेबलरीपासून, त्याचा प्रेझेंटेशनपासून सर्व लक्षात येऊन जातं की सामाजिक क्षेत्रामध्ये हा काम करू शकते की नाही करू शकते। त्यानंतर जिथून त्याला इलेक्शन लढायचं त्याची जॉग्राफिकल बाउंड्री विचारून घेतो, तिथे असणारे मतदारासोबतच किती बूथ होणार आहे, त्याशिवाय तिथली सामाजिक परिस्थिती, त्याची जाणीव आहे किंवा नाही आहे, हे सर्व त्याच्यामुळे त्याचं GK आणि सोशल इंजिनिअरिंगच्या त्याला अध्ययन आहे की नाही हे सर्व विचारूनच आम्ही करून घेतो। फक्त आम्ही विचारतो असं नाही, काही लोकांची माहिती एवढी चांगली असते की त्यांच्याकडनं आम्हालाही सुद्धा मार्गदर्शन मिळते आणि त्या प्रवर्गात आम्हाला निर्णय घेण्यासाठी तोही सोयीस्कर ठरते। या प्रकारे आमचा निकष असतो। सर, शेवटचा प्रश्न हा आहे माझा की आता ज्या येत्या निवडणुका आहेत, या निवडणुकीला घेऊन तुमची पूर्वतयारी कशी आहे? आमची पूर्वतयारी होती म्हणून 15ला इलेक्शन डिक्लेअर झालं, 16पासून आमचे इंटरव्ह्यू सुरू झाले। जर आमची पूर्वतयारी राहिली नसती तर हे शक्य नव्हतं आणि 16 तारीख मुद्दाम आम्ही याच्यासाठी निवडली होती की त्या दिवशीच भारतीय सेनाने पाकिस्तानला हरवून जगाच्या नकाशावर एक नवीन देश उभारला होता, त्याचं नाव बांगलादेश होता। म्हणून विजय दिवसापासून विजयाकडे वाटचाल या दृष्टीने आम्ही 16 तारीख निवडली होती आणि आमची पूर्वनिर्धारित तारीख होती ते। खूप खूप धन्यवाद सर। तर हे होते भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी। यांच्याशी संवाद करताना त्यांनी आपल्याला इलेक्शनची जी पूर्वतयारी आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आतापर्यंत भाजप पक्षामध्ये इच्छुक उमेदवार 1489चा आकडा पूर्ण झालेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांची जी पूर्वतयारी आहे यावरच त्यांचा निकाल देखील जाहीर होईल, पण त्याचा अंतिम निर्णय आहे तो वरिष्ठ घेतील असं सुद्धा दयाशंकर तिवारी यांनी सांगितलेलं आहे। न्यूज एक्सप्रेसकरिता व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह मी रोहिणी, नागपूर।